जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन दिवस 7वा. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम धरा श्रीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम बहु नामया राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे. श्रीराम जेने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ जेथे परियंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम विठोणे श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे त्यासी नेना. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम बजा राम विश्राम योगेश्वरांचा जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवू निराहे. तया विणतोषीन संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी. श्रीराम मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. श्रीराम नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम अति आदरे सर्वही नाम घोषे. जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा, समास तिसरा, कुविद्यालक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीने कुलक्षणे. त्यागार्थ बोलिले ते श्रवणे, त्याग घडे. श्रीराम ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी. सांगिजेल येही लक्षणी, ओळखावा. श्रीराम कुविद्येचा प्राणी असे, तो कठीण निरूपणे त्रासे. अवगुणाची समृद्धी असे, म्हणोनिया. श्रीराम श्लोक. दंभो दर्पोभिमानश्च, क्रोध पारुष्यमेव च, अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. कामक्रोधमदमत्सर, लोभदंभ तिरस्कार, गर्वताठा अहंकार, द्वेष विषाद विकल्पी. श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहंता कामना भावना, असूया विद्या ईशना वासना, अतृप्ती लोलंगता. श्रीराम इच्छा वांछा चिकित्सा निंदा, अनित्यग्रामणी मस्ती सदा. जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा, दुर्वृत्ती दुर्वासना. श्रीराम स्पर्धा खटपट आणि चटपट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटखट आणि लटपट, परमवेथा कुविद्या. श्रीराम कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयसी. श्रीराम आळसी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, तुटका आणि लाबाड, अतिशयसी. श्रीराम मूर्ख आणि तपिळ, वेडे आणि वाचाळ, लटिके आणि तोंडाळ, अतिशयसी. श्रीराम नेने आणि नायके, नये आणि न सिके, न करी आणि न देखे, अभ्यासदृष्टी. श्रीराम अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांसी, देखो सकेना. श्रीराम पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयसी. श्रीराम हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचंगुल आणि अधर्मी, वासनारमे. श्रीराम हीनदेह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे. श्रीराम लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुल्लत, भ्याड आणि बोलत, पराक्रमू. श्रीराम कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयसी. श्रीराम अभिमानी आणि निस्संगळ, बोडगस्त आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ, अतिशयसी. श्रीराम गोखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी, प्राणीमात्रासी. श्रीराम अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुणी. श्रीराम कठीणवचनी, कर्कशवचनी, कापट्यवचनी, संदेहवचनी, दुःखवचनी, तीव्रवचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा. श्रीराम न्यूनवचनी, पैशून्यवचनी, अशुभवचनी, अनित्यवचनी, द्वेषवचनी, अर्नुत्यवचनी, बाष्कळवचनी, धिक्कारू. श्रीराम कपटी, कुटिळ, काठ्याळ, कुरटे, कुचर, नट्याळ, कोपी, कुधन, टवाळ, अतिशयसी. श्रीराम तपिळ, तामस, अविचार, पापी, अनर्थी, अपस्मार, भूतसंबंधी संचार, अंगी वसे. श्रीराम आत्महत्यारा, स्त्रीहत्यारा, गोहत्यारा, ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी पतित. श्रीराम उने, कुपात्र, कुतर्की, मित्रदोही, विश्वासघातकी, कृतघ्न, तल्पकी, नारकी, अतित्यायी, जल्पक. श्रीराम किंत, भांडण, झगडा, कळहो, अधर्म,
अनराहाटी शोकसंग्रहो चाहाड व्यसनी विग्रहो निग्रह करता श्रीराम द्वाडापेसी वोंगळ चाळक चुंबक लचाळ स्वार्थी अभिलाषी ओढाळ आदत्त झोड आदखणा श्रीराम षटक शुंभ कातरू लंड तरमुंड सिंतरू बंड पाषांड तस्करू अपहार करता श्रीराम धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट थोट उद्धट लंपट बटवाल कुबुद्धी श्रीराम मारे करी वरपे करी दरवडे करी खाणोरी मैंद भोंदू परद्वारी मुररे करी चेटकी श्रीराम निशंक निलाजिरा कळभंट टवणपा लौंद धट उद्धट ठस ठोंब सखट नट जगभांड विकारी श्रीराम अधिराळिका अनाचारी अंधपंगू खोंकले करी थोंटा बधिरदमे करी तरी ताठान संडी श्रीराम विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी श्रीराम बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा श्रीराम युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी श्रीराम भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन शुल्लकू श्रीराम समयोनेने प्रसंगणेने प्रयत्ननेने अभ्यासनेने आर्जवणेने मैत्रिणेने काहीच नेने अभागी श्रीराम असो ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा श्रीराम ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोणी त्यागची करणे अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षणानां समास तिसरा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्ये श्रीराम भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थकहाची परम लाभ जाणावा श्रीराम प्रेमप्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्साव तेणे प्रेमादुनावे श्रीराम नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परमदुर्लभ जो श्रीराम विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे श्रीराम अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाही तरी धरणे संग साधुजनाचा श्रीराम नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे वरवी पापक्षया कारणे श्रीराम अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे श्रीराम पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र श्रीराम काया वाचा आणि म्हणे पत्रे पुष्पे फळे जीवणे काहीतरी एका भजणे सार्थक करावे श्रीराम जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय श्रीराम नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम हे काहीच न जरी जो मणी तो मृत्युप्राय वर्ते जणी जन्मा येऊन तेने जननी वायाच कष्टविली श्रीराम नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्रजप ध्यान मानस पूजा श्रीराम नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत श्रीराम नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोय युक्तायुक्त क्रिया श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव
नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम. शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक श्रीराम. सुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची श्रीराम. कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता श्रीराम. उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची श्रीराम. परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी श्रीराम. ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जीतची प्रेता समान त्यासी न करावे भाषण पवित्र जनी श्रीराम. पुण्य सामग्री पुरती तयासी सगळे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्ती निरूपणनाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. मुळी देह त्रिगुणाचा सत्वरजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20 समास 10 शेवटच्या उभ्या ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय
अपार पुण्य गाठी तरी श्रवणला हे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीण विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुडवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणामुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साह्याम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ कायवणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।